काय झालं गे लाली एकदम असं? माहित नाही हो, एकदम अशी डोळ्यासमोर अंधारी झाली. ताप तर नाही ग लाली? तुला एक विचारू का ग? हा, बोला ना आत्याबाई. लाली, तू तिकडे 2 दिवस देवळाच्या तळघरात होतीस तेव्हा तिकडच्या राक्षसांचं मुखवटं रंगवताना तुला काय असं विचित्र जाणवलं का ग? काय अनुभव आला का तुला? म्हणजे अगं म्हणजे असं कुणीतरी आपल्या शरीरावर ताबा घेतंय किंवा असं एकदमच उदास वाटलं ग किंवा काहीतरी वाईट घडणार आहे असं काहीतरी वाटत होतं का तुला? आत्या, आता मला असं नीट सांगता येणार नाही, पण त्या तळघरात ना रात्र झाली की मला असं वाटायचं माझ्यातली सगळी शक्ती कुणीतरी काढून घेतंय. असं माझ्या छाताडावर बसून कुणीतरी माझा गळा आवळतंय. असं जीव गुदमरायचा माझा. भया लाले, त्या दैत्याने तुला वश केलं का काय? आता ते मला कसं कळणार आहो? नाही 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 लाले, तू थांब, मी आलेच. आत्यानं काय झालं? घाबरल्या वाटतं. लाले, आपल्या देवाचा अंगारा, आपल्या देवाच्या समोरचा. देवा, माझ्या सुनेचं रक्षण कर बाबा. तिच्या बाबतीत आणि कोणाच्या बी बाबतीत वाईट वंगाळ काही घडू देऊ नकोस रे बाबा. लाले, आता इथं आराम कर आणि तुला काही लागलं सवरलं तर मला आवाज दे, मी बाहेरच आहे. हां, आराम कर. बस, हेच पाहिजे होतं मला. या गावाला कायमचा निरोप द्यायची वेळ आली आहे. लवकरात लवकर हे दागिने, पैसे, दुकानातले पैसे, दागिने सगळं घेऊन इथून पसार होतो. पण त्याआधी आर्याला भेटावं लागेल. आजची रात्र या गावातली माझी शेवटची रात्र आणि आर्या, तुझ्या आयुष्यातली तुझी ही शेवटची रात्र. आओ, ऐकलं का? जरा मागे येतं का? आओ, जरा मागे या. काय झालं ग कोकल्याला? अहो, ही समधी प्रसादाची भांडी तिकडं कशी घेऊन जायची हो? पोरासनी सांगितलंय जिथे येतोय रिक्षा घेऊन. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊया. हा, चला चला, आमची बी तयारी झाली. थांबा जरा. काय पहिले प्रसादाचं आहे ना टोप, ते पुढे जाऊ द्यात. हा, मग नंतर आपण निघू. काय हा, बरं, तो सुधाकर कुठे आहे?
हा म्हणजे त्याला आहे ना मस्त इच्छा होती बरं का आपल्या बरोबरच यायची. पण आता काय करणार, नोकरी आहे, जावं लागल, ड्युटीवरच थांबणार आहे त्यो. होय का? जणू काय ना घरामध्ये महिन्याला 1,00,000 रुपये देतोय तो. त्याच्या नोकरीचं मला नको सांगू तू. आणि आता जर का तो त्या जामकरचा गुलाम बनून माझ्या मोहरा आला ना, त्याला तिथंच चेचीन मी. हा हाय का आता सुधाकर काय बळानं करतो काय हे सगळं? त्याच आहे ना मधल्या मध्ये मरण होतंय बघा. एकीकडे घर, एकीकडे नोकरी, करावं तर काय करावं माणसानं? चुप. आणि आप्पा झाला का परसाद घेऊन जायचं आहे. ए याडे, अरे वासावूनच ओळखू येईना वय तुला. अरे एक नंबर झाला असणार आहे प्रसाद. बरं मी काय म्हणतोय, इथलं इथं एकदा आपण एखादी प्लेट खाऊन बघू, म्हणजे पुन्हा गडबडलो का बाबा? होय हा बरोबर आहे मंग्याचं, बरोबर आहे. आप्पा जरा घरात ताटली नाही तरी डिश आणा ना. आणा 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 पडशी आणा. होय का? हे, हे. प्रसाद खायचा तुला? मग मोठ्यांचा आशीर्वाद नाही घेणार का तू? हा ये ये माझ्या बाळा, या आशीर्वाद घे. आप्पांचा आशीर्वाद घ्यायला हा, कोणी ये. नको असणार. आशीर्वाद द्या आप्पा. हा? प्रसाद पाहिजे होय? अजून कोणाला पाहिजे रे प्रसाद? हा देऊ का अजून? या या एक एक जण. नका नका, हे आमच्या जीवा भावाचाच आहे. ह्यांनी खाल्लं काय, आम्ही खाल्लं काय एकच. नको. हा मग आमच्यावरचं बी त्यालाच द्या. हा, नाही, नाही, नाही. मला नको मला नको मला नको. या गुमान टोप भरा रिक्षात आणि निघा. चला चला निघा पुढे. घ्या घ्या. चला चला. चला समजा तयार आहेत ना? चला निघूया. हा चल. अगं, तू काय बघते तिकडं? लालू कुठे? अहो ती अजून तयार होऊन नाही आली हो. वय का फुलत आहे? मग तिला म्हणा राहा हितच. हो आम्ही काय येडे का एवढं तयार व्हायला? आणि म्हातारी कुठे आहे? अहो त्या ना त्यांच्या मैत्रिणीकडे गेलाय आणि त्या काही येणार नाही उत्सवाला. आणि बरं का सांगितलं त्यांनी का घरातच राक्षस असताना बाहेर कुठे हुडकत्या. बरं झालं ती नाही येते. चला बरं ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं. तिचं आवरलंय का नाही मी बघून येते. आज जा लवकर बघ, आम्ही आहोत मोरल्या अंगणात. चला ए चला. लागे अगं अजून बरं वाटत नाही का ग तुला? आत्या नाही ना हो, एका जागेवर नव्हतं ना. अशक्तपणा पण जाणवतोय, हात पाय पण लय दुखतात. डॉक्टर नाही ग?